नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात आणि दीपशिका भोसले पाटील यांना बरोबर माहिती असतं की आज कोर्टामध्ये अबोली तिची वाट लावणार असते. कारण दीपशिका भोसले पाटील हिने जो प्लॅन केलेला असतो शिवांगीला मारण्याचा, तिचा एन्काउंटर करण्याचा, तो प्लॅन आता अबोलीने येऊन उद्ध्वस्त केलेला असतो. त्यामुळे दीपशिका भोसले पाटील कोर्टामध्ये आल्या आपल्या वकिलांना भेटतात आणि म्हणत असतात की हे बघा वकील साहेब, आज कोर्टामध्ये माझ्यावरती खोटे नाटे आरोप मोठ्या प्रमाणात होणार आहेत, तेव्हा तुम्ही जरा काळजी घ्या, व्यवस्थित माझी केस लढा. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात की बरं झालं तुम्ही मला ही माहिती आधीच दिली, म्हणजे मी अजून सतर्क राहून ही केस लढू शकतो की तुमच्यावरती खोटे आरोपसुद्धा होणार आहेत. त्याचबरोबर इथे जज साहेब आलेले असतात, तेव्हा सगळे उभे राहतात. त्याच्यानंतरला इथे जज साहेब म्हणत असतात की चला आजच्या केसचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा इकडे आता सरकारी वकील म्हणजे दीपशिका भोसले पाटील यांच्या बाजूने लढणारे वकील उभे राहिलेले असतात आणि ते म्हणत असतात की मॅडम, सिरियल किलरला आत्तापर्यंत आपले पोलीस शोधत होते, त्या सिरियल किलरला इथे पकडलं तर गेलं, पण ती तोंड उघडून सत्य सांगायला काही तयार नाही आहे. तिने अजूनही तिचा जो गुन्हा आहे तो कबूल केलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता इथे पोलिसांना अजून थोडा वेळ देण्यात यावा आणि त्यांना चौकशीसाठी थोडे अजून दिवस वाढवून देण्यात आले तर बरं होईल. तेव्हा इकडे आता दीपशिका भोसले पाटील हिला तर आनंदच झालेला असतो. जज साहेबांना सुद्धा काय खरं काय खोटं अजून काही माहिती नसतं. जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, अजून गुन्हेगाराने आपला गुन्हा कबूल केलेला नाही आहे. तेव्हा इथे पोलिसांना सांगण्यात येते की तुम्ही लवकरात लवकर त्यांच्याकडून जे काही खरं आहे ते वधवून घ्या आणि त्यांना कोर्टामध्ये उभं करा, म्हणजे त्यांना योग्य ती इथे शिक्षा सुनावली जाईल, असं जजसाहेबांनी आता निकाल दिलेला असतो. त्यांना असं वाटत असतं की शिवांगी ही खरोखर सिरियल किलर आहेच आणि ते सिद्धसुद्धा झाले आणि दीपशिका भोसले पाटील यांनी खरोखर एका सिरियल किलरला पकडले असं ती स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अबोली उभी राहते आणि म्हणत असते की ठीक आहे, एक काम करा तुम्ही जज साहेब, आता शिवांगी गुन्हेगार आहे हे जर तुम्ही मान्य केले, हे जर या लोकांनी असं सिद्ध केलं की शिवांगी गुन्हेगार आहे, जर ती गुन्हेगार आहे तर मग तिने आत्तापर्यंत तिचा गुन्हा कबूल केलेला का नाही आहे? म्हणजे जर तसं असेल की अजून कोर्टामध्ये केस सुरू पण झालेली नाही आहे, शिवांगी गुन्हेगार आहे की नाही हे अजून सिद्ध पण झालेलं नाही आहे, तर तुम्ही तिला गुन्हेगार म्हणून सिद्ध केलात, मग तिला काय शिक्षा द्यायची आहे ना ते सुद्धा तुम्ही आता सांगूनच टाका, म्हणजे इथे दीपशिका भोसले पाटील यांना आनंद होईल. तेव्हा दीपशिका म्हणत असते की अबोली मॅडम, हे काय बोलताय तुम्ही, हे कोर्ट आहे कळलं ना? तेव्हा इथे अबोली म्हणत असते हां मग मी योग्य तेच बोलते ना. दीपशिका भोसले पाटील यांनी सांगितलं की शिवांगी सिरियल किलर आहे आणि सगळ्यांनी याच्यावरती विश्वास ठेवला. कोर्टामध्ये आपण कशाला जमलोय, ती गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठीच आपण इथे जमलोय ना. मग आधी तिला प्रश्न विचारा, ती जर गुन्हेगार असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे की आधीच गुन्हेगार म्हणून तिची चौकशी करा असं सांगण्यात यायला हवं आहे. तेव्हा जज साहेबांनी आधी सांगितलेलं असतं की तुम्हाला 8 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येते. 8 दिवस तुम्हाला पुरेसे आहेत ना? दीपशिका म्हणते की हो पुरेसे आहेत इथे शिवांगीची चौकशी करण्यासाठी. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे 8 दिवस द्या, पण तिच्या प्राणांची आम्हाला इथे हमीसुद्धा द्या की या 8 दिवसामध्ये दीपशिका भोसले पाटील शिवांगीचा जीव घेणार नाही, तिच्या जीवाला कुठलाही धोका नसेल अशी आम्हाला हमीसुद्धा कोर्टाकडून हवी आहे. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की अबोली शिंदे, हे तुम्ही काय बोलताय, मला खरंच काही कळत नाही आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्टपणे बोला, आम्हाला सुद्धा कळू दे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की शिवांगीला आताच गुन्हेगार म्हणून तुम्ही घोषित करू नका. आपण कोर्टामध्ये यासाठी तिला बोलावलं आहे की ती गुन्हेगार आहे की नाही तिचं म्हणणंसुद्धा आपण ऐकून घेतलं पाहिजे. तिला गुन्हेगार म्हणून पकडण्यात आले, पण कदाचित ती गुन्हेगार नसेल आणि गुन्हेगार कुणीतरी दुसराच असू शकतो. मला दीपशिका भोसले पाटील यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला परवानगी द्यावी. तेव्हा इकडे जज साहेबांनी अबोलीला परवानगी दिलेली असते. दीपशिका भोसले पाटील यांना तिने विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की दीपशिका भोसले पाटील यांनी शिवांगीला अरेस्ट केलं मान्य आहे, तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या आणि ती गुन्हेगार आहे की नाही याचा विचार न करता तिला चौकशी करण्यासाठी सुरुवात केली.
आणि चौकशी दरम्यान तिला इतकं मारलं की जबरदस्तीने तिला बोलवण्याचा प्रयत्न करत होते की हा मी गुन्हेगार आहे, मी गुन्हा केला आहे, मी स्वतः सिरियल किलर आहे असं तिने स्वतःने तोंडाने कबूल करायला हवंय अशी दीपशिखा भोसले पाटील यांची इच्छा होती. पण इतकं मारून देखील फक्त शिवांगीचं एकच म्हणणं होतं की मी ती नाही आहे, मला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, मी खोटं बोलत नाही आहे असं शिवांगी वारंवार म्हणत असताना देखील इथे दीपशिखा भोसले पाटील थांबल्या नाही. तेव्हा इथे दीपशिखा म्हणत असते की जज साहेब, कारण ती गुन्हेगार आहे. ज्या वेळेला त्या मुलीचा खून झाला, त्या समृद्धीचा, त्यावेळेला वाघाच्या कपड्यामध्ये ही मुलगीच धावत पळत जात होती आणि तिला मी रंगेहात पकडले आणि म्हणून ती गुन्हेगार आहे हे मी सगळ्यांसमोर अगदी सिद्ध केलेलं आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, मग जर तसं होतं ती गुन्हेगार होती तर मग तिला मारण्याचा डाव तुम्ही का केला होतात, बरोबर की नाही, तिला मारण्याचा प्लॅन का केला होतात तुम्ही. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, तू वाटेल ते बोलू नकोस अबोली, माझ्यावरती खोटे आरोप करतेस. तेव्हा अबोली म्हणते, हो का, मी खोटे आरोप करते. मग जज साहेब, तुम्हीच जरा दीपशिखा मॅडम यांना विचारा की कोर्टामध्ये येण्याच्या ऐवजी त्या शिवांगीला घेऊन एका सुमसाम ठिकाणी का बरं गेल्या होत्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी शिवांगीला पळायला लावलं आणि तिच्या मागे धावत होत्या नंतर तिला पकडण्यासाठी. जेव्हा इथे शिवांगीने त्यांना धक्का देऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा एन्काउंटर करण्यासाठी तिच्या मागे इथे मॅडम का धावत होत्या हे कळेल का. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, किती खोटं बोलतेस तू अबोली, असं काही केलेलं नाही आहे. कसं आहे ना जज साहेब, म्हणजे ही शिवांगी आहे ना ती पळून जात होती आणि आमचे जे ड्रायव्हर आहेत ना, ड्रायव्हर यांना हार्ट अटॅक येत होता आणि आम्ही ज्या रस्त्याने येत होतो त्या रस्त्याला खूपच जास्त दरवळ होती आणि त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये लवकर येण्यासाठी आम्ही रस्ता चेंज केला आणि एक सुमसान ठिकाणी गाडी थांबवली असं अबोली मॅडम यांचं म्हणणं आहे ना. तर आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना हार्ट अटॅक येत होता आणि त्यांना हार्ट अटॅक येत असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की गाडी तुम्ही लवकरात लवकर आता कोर्टाच्या जवळ घ्या आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलला द्या. पण आपले जे ड्रायव्हर आहेत ना ते खूपच जास्त कामाच्या बाबतीत तत्पर आहेत. त्यांनी आम्हाला कोर्टाच्या इथे आणून सोडलं आणि नंतर ते हॉस्पिटलला गेले. त्यांचा इथे रिपोर्टसुद्धा आलेला आहे आणि तुम्ही रिपोर्टमध्ये बघाल ना जज साहेब, तर त्यांना किती मोठा हार्ट अटॅक आला होता हे सुद्धा कळेल. तेव्हा अबोली म्हणते, हो का, अरे बापरे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की गाडी तुम्ही वेगळ्या दिशेने घेतली कारण समोर दरवळ होती, बरोबर की नाही. दरवळ होती तर तुम्ही त्याबद्दलची माहिती दिली होती का. म्हणजे असा आपला कायदा आहे, तुम्हाला माहिती आहे ना, कायद्यामध्ये हे बसत नाही. जर कुणालाही परवानगी न देता, कुणालाही न कळवता तुम्ही जर रस्ता बदललात तर तुम्ही गुन्ह्याखाली अटक होऊ शकता. हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही नियमांचं उल्लंघन करताय का. तुम्ही कुणाला तरी ही माहिती द्यायला हवी होती की इथे दरवळ आहे तर आम्ही वेगळ्या दिशेने गाडी घेऊन येतोय. ही माहिती मी कुणाला दिलीच नाही. तेव्हा इथे दीपशिखा म्हणत असते, ही माहिती मी दिले, कंट्रोल रूममध्ये माझं बोलणं रेकॉर्ड झालं असेल. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, आत्ताच्या आता आपण कंट्रोल रूममध्ये फोन करून विचारूया की दीपशिखा भोसले पाटील यांचा आवाज रेकॉर्ड झाला आहे का, त्यांनी कुठल्याही बद्दल माहिती दिली आहे का की त्यांनी रस्ता बदललेला आहे. तेव्हा इथे दीपशिखा म्हणत असते, नाही, तो आवाज त्यांच्यापर्यंत माझा पोचलाच नाही, पण आम्ही रस्ता चेंज केला आणि त्यानंतर आम्ही कोर्टाकडेच यायला निघालो होतो आणि तेवढ्यातच ड्रायव्हरला हार्ट अटॅक येत होता आणि म्हणूनच आम्ही गाडी इथे घेऊन आलो आणि नंतर ते कोर्टामध्ये न येता ते निघून गेले. तेव्हा अबोली म्हणत असते की हे सगळं या 20 मिनिटात घडलं ना, म्हणजे तुम्ही दरवळ होती म्हणून त्या ठिकाणी गेलात, तिथे मग एका सुमसाम ठिकाणी तुम्ही गाडी थांबवलीत आणि ड्रायव्हर यांना हार्ट अटॅक येतोय म्हणून तुम्ही उतरलात, तर त्याच्यातच दीपशिखा शिवांगी पळून गेली आणि मग तुम्ही सगळेजण तिला पकडण्यासाठी पाठीपाठी धावत होता आणि मग मी तिथे आले आणि तुला रंग्यात पकडलं जेव्हा तू एन्काउंटर करण्यासाठी बंदूक शिवांगीकडे रोखली होतीस, हो की नाही. मग तोपर्यंत ड्रायव्हर यांना काही झालं नाही का. आणि मग ते बिचारे, त्यांना हार्ट अटॅक येतोय तरी पण कोर्टापर्यंत गाडी घेऊन आले आणि त्याच्यानंतरला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची ट्रीटमेंट होऊन रिपोर्ट आलासुद्धा. हे सगळं 20 मिनिटामध्ये घडलं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की दीपशिखा, अगं किती खोटं बोलशील मॅडम, तो रिपोर्टसुद्धा मला बघायचा आहे ज्या रिपोर्टमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, या रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की त्यांचा बायपास करावा लागणार आहे. इतका मोठा जर त्यांना हार्ट अटॅक आला होता तर 20 मिनिटामध्ये ते गाडी तिथे थांबवून नंतर कोर्टामध्ये घेऊन हॉस्पिटलला जाऊन रिपोर्ट तरी येतो का मॅडम 20 मिनिटामध्ये, हे तरी मला कुणीतरी सांगेल का. तेव्हा इकडे अबोली म्हणते की दीपशिखा भोसले पाटील या खोटं बोलतायत. या तिथे शिवांगीला एन्काउंटर करून मारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या आणि त्यांचा हा प्लॅन मी पूर्ण होऊ दिलेला नाही आहे. त्यांचा हा
प्लॅन मी उद्ध्वस्त केला, कारण ही माहिती मला मिळताच मी त्या ठिकाणी गेले होते आणि तेव्हा शिवांगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दीपशिखाला धक्का देऊन ती पळून जात होती आणि तेव्हा दीपशिखा आणि तिच्याबरोबर असणारे तिचे सहकारीसुद्धा तिच्या मागोमाग धावत होते तिला पकडण्यासाठी आणि तिचा तिथे एन्काउंटर करण्यासाठी. तेव्हा दीपशिखा म्हणते, खोटं बोलतेस तू, मी असं काही केलेलं नाही आहे, मी तिचा एन्काउंटर का करू, मी तिला कोर्टामध्येच घेऊन येत होते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला फक्त तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे अशी, जर इकडे आता दीपशिखाला 8 दिवस वाढवून दिलेले आहेस की ती इकडे शिवांगीची चौकशी करू शकते, तर मला तिच्या जीवाची इथे तुम्ही खात्री द्यावी की तिला काही होता कामा नये. आणि मला असं वाटतंय की या केसमध्ये दीपशिखा भोसले पाटील यांचं काही व्यवस्थित लक्ष नाही आहे, ते दुर्लक्ष करतायत. म्हणून या केसमध्ये एका अशा इन्चार्जची नेमणूक व्हावी जे हे काम अगदी व्यवस्थितरित्या करू शकतात. आणि दीपशिखाचं जे काही वागणं आहे ना, हे विचित्र हैवानासारखी ती लोकांना ट्रीट करत असते, तेव्हा कोणीतरी समंजस व्यक्तिमत्व तिथे हवं आहे, जे शिवांगीसारख्यांना इथे व्यवस्थित विचारू शकतात, त्यांची चौकशी करू शकतात आणि त्यांच्या जीवाची खात्रीसुद्धा देऊ शकतात. तेव्हा या केसमध्ये एका समजदार इन्चार्जला तुम्ही लागू करावं अशी माझी इच्छा आहे आणि शिवांगीच्या जीवाची खात्रीसुद्धा द्यावी. आणि त्याचबरोबर जोपर्यंत शिवांगी गुन्हेगार आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तिच्या जीवाला कुणाच्याही पद्धतीने धोका निर्माण होता कामा नये, अगदी कुठलीही व्यक्ती असू दे. तेव्हा इकडे आता अबोलीने आपल्याला जे जे काही मुद्दे मांडायचे होते ते मांडलेले असतात. दीपशिखा किती केअरलेस आहे, तिने कशा पद्धतीने या केसकडे दुर्लक्ष केलं आणि विनाकारण इथे व्यक्तिगत राग इथे शिवांगीवरती काढला होता, ते सुद्धा अबोलीने सांगितले असतं, कारण इथे शिवांगीने तिचा अपमान केला होता. चूक इथे दीपशिखाचीच होती, पण शिवांगीने तिचा अपमान केल्यामुळे इथे दीपशिखाच्या मनामध्ये शिवांगीबद्दल व्यक्तिगत राग आहे आणि ती वारंवार तो तिच्यावरती काढत असते आणि हा सुद्धा तिच्यावरचा एक व्यक्तिगत रागच आहे जज साहेब, आणि तो आम्हाला दिसून येतोय. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जज साहेब की तुम्ही एक चांगले इन्चार्ज लागू करा. इथे आम्हाला शिवांगीच्या जीवाची खात्रीसुद्धा हवी आहे आणि आम्हालासुद्धा वेळ हवा आहे आणि यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही काही त्यांना विचारायला जाऊ आणि तेव्हा तेव्हा यांनी आम्हाला व्यवस्थित काय ते सहकार्यसुद्धा केलं पाहिजे. तेव्हा इकडे आता जे जे काही मुद्दे अबोलीने मांडलेले असतात ते सगळे मुद्दे इथे अगदी पास करण्यात आलेले असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की इथे एक चांगला इन्चार्ज या केसवरती लागू करण्यात यावा, जो दीपशिखा भोसले पाटील यांच्या बरोबरीने काम करेल आणि त्याचबरोबर इथे शिवांगीच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण नाही झाला पाहिजे आणि होणारही नाही अशी हमीसुद्धा देण्यात आलेली असते, खात्रीसुद्धा देण्यात आलेली असते. आणि त्याचबरोबर खरा गुन्हेगार कोण, जर शिवांगी नसेल तर खरा गुन्हेगार जो कोणी आहे त्यालासुद्धा शोधण्यासाठी शोध मोहीम ही सतत चालू ठेवावी, हे सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इकडे आता केस तिथे संपलेली असते आणि नंतर 8 दिवसानंतर आता कोर्टामध्ये पुन्हा एकदा केस उभी राहणार असते. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की अबोली, खरंच थँक्यू, तुझ्यामुळे आज मला शिक्षा होता होता राहिलेली आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघ शिवांगी, जर तू गुन्हेगार नसशील ना तर तुला काही होणार नाही आहे. तेव्हा शिवांगी म्हणते, याचा अर्थ अजूनही तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, नाही, असं नाही आहे, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण मी अशा खूप केसेस बघितल्यात, त्याच्यामध्ये मला फसवलं गेलं आहे, माझ्याजवळ खूप काही गोष्टी लपवून ठेवल्या गेल्यात, त्याच्यामुळे मी तुला एक गोष्ट खात्रीने सांगते, जर तू गुन्हेगार नाही आहेस तर तुला शिक्षा होणार नाही. तर इकडे अबोली म्हणत असते, पण लवकरात लवकर मी तुला सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन, हे सुद्धा मी तुला सांगते. त्यानंतर इकडे आता अबोली जात असताना तिची महत्त्वाची फाईल राहिलेली असते आणि ती फाईल घेऊन एक व्यक्ती आहे, त्याने म्हणते की अबोली मॅडम, ही तुमची फाईल राहिली होती आतमध्ये, तुम्ही हे घ्या आणि जरा व्यवस्थित चेक करा, म्हणजे तुमचे पेपर वगैरे आहेत ना व्यवस्थित. तेव्हा अबोली म्हणते, हां हां, मी चेक करते. आणि नंतरला अबोली चेक करत असताना ते सर म्हणतात की आणि त्याच्यामध्ये बघा, नवीन कागद ॲड वगैरे झाला आहे का, कुठला नवीन कागद तर त्याच्यामध्ये आलेला नाही आहे ना. तेव्हा इथे अबोली म्हणते
की का हे असं का बोलले, की ह्याच्यामध्ये नवीन कागद ॲड झालेला नाही आहे ना? तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, तो कागद खाली पडतो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, की दीपशिखा भोसले पाटील एका खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी इथे शिवांगीचा बळी देत आहेत. नाहीतर खरा गुन्हेगार, सिरियल किलर हा कोणीतरी वेगळाच आहे. तेव्हा इथे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो, की असं कोणी मला का लिहून सांगितलं असेल? मग तो खरा गुन्हेगार आहे तरी कोण? तेव्हा इकडे या शिवांगीला का फसवलं जातंय? तर इकडे आता अबोली घरी आलेली असते आणि बाप्पाचे ती आशीर्वाद घेते. ती म्हणत असते, की "बाप्पा, काय खरं, काय खोटं मला खरंच काही कळत नाही आहे. पण जर शिवांगी निर्दोष असेल, तर तिला मात्र निर्दोष सिद्ध करता येऊ दे आणि खरा गुन्हेगार जो कोणी आहे ना बाप्पा, तो लवकरात लवकर सापडला पाहिजे." असं अबोली म्हणत असते आणि ती लढण्यासाठी स्वतःसाठी बळ मागत असते, ताकद मागत असते. जे लोकं तिच्यावरती अविश्वास दाखवत असतात, त्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर इथे अबोली आता चाळकऱ्यांना बघत असते, तर कुणीही चाळीमध्ये नसतं. सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. तेव्हा इकडे क्रिशसुद्धा तिच्या मागोमाग आलेला असतो. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, "काय झालं अबोली?" तेव्हा अबोली म्हणते, "क्रिश, अरे चाळकरी कुठे गेलेत? सगळे दरवाजे बंद आहेत." तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, "अगं, त्या शुभांगीचं लग्न आहे ना, सगळेजण तिकडं गेले असतील. म्हणजे आपल्याला सोडून सगळ्यांना आमंत्रण आहेत. तेव्हा सगळेजण गेले असतील तिकडे." तेव्हा इकडे अबोली म्हणते, "अगदी बरोबर. मला असं वाटतंय, की चाळकरी माझ्यावरती खूपच जास्त रागावलेत." तेव्हा क्रिश म्हणतो, "अबोली, तू चाळकऱ्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे बघ, एक ना एक दिवस त्यांना सत्य काय आहे ना ते बरोबर कळेल आणि तेव्हा ते सगळेजण तुझ्या विरोधात नाही तर तुझ्या बाजूने उभे असतील. तू अजिबात काळजी करू नको." तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, "क्रिश, अरे तसंच होईल." आणि अंकुश सर नेहमी म्हणतात ना, की प्रवाहाच्या बाजूने सगळेजण जात असतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो येण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला खूप संकटांना सामोरं जावं लागतं. तेव्हा इकडे मी ती संकटंसुद्धा कितीही आली तरीसुद्धा त्याला सामोरं जाईन आणि त्याच्यातून मार्ग काढेन. तेव्हा क्रिश म्हणत असतो, "कितीही जरी संकटं आली तरी आपण आपला रस्ता बदलायचा नसतो, कारण जे रस्ता बदलत नाही ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात." बरोबर की नाही अबोली? तेव्हा अबोली म्हणते, "अगदी बरोबर. चल, आपणही आता निघूया." त्यानंतरला इकडे दीपशिखा खूपच जास्त चिडलेली असते, कारण काही तिच्या मनासारखं होत नाही. तिला आमदारांबरोबर डील करणं महागात पडलेलं असतं. शिवांगीचा एन्काउंटर करताना अबोलीने बघितलेलं असतं आणि अबोलीने शिवांगीच्या जीवाची आता चांगली इथं खातरजमा करून घेतलेली असते. तिने खात्रीच कोर्टाकडून मिळवलेली असते आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपशिखाबरोबर अजून एक इन्चार्ज आता लागू केलेले असतात, जे तिच्या बरोबरीने या केसमध्ये काम करणार असतात. त्यामुळे इथे दीपशिखाला कुठल्याही प्रकारचे डावपेच खेळता येत नसतात. त्यामुळे दीपशिखा आदळआफट करत असते. खुर्च्या, फाईल वगैरे इकडे-तिकडे फेकून देत असते. तेव्हा हवालदार जाधव म्हणतात, की "मॅडम, हे सगळं करून काय मिळणार आहे? हे बघा, अशी आदळआफट करून काही होणार नाही आहे. जे काही व्हायचं आहे ते होईल." तेव्हा दीपशिखा म्हणते, "मग काय करू मी?" तेव्हा जाधव म्हणतात, "काही नका करू. तुम्ही काय करणार होता? तो तुमचा प्लॅन फसला ना. म्हणजे शुभांगीला मारण्याचा प्लॅन तर फसला, पण आता अबोली मॅडम यांनी तिच्या जीवाची खातर जमा करून घेतलेली आहे. खात्री मिळवली आहे कोर्टाकडून. तुम्हाला माहिती नाही अबोली मॅडम कशा आहेत त्या. अहो, हारता हारता केस जिंकतात. एकदा तर एका केसमध्ये जज साहेब इन्व्हॉल्व्ड होते. ती केससुद्धा अबोली मॅडम जिंकल्या होत्या. एका माणसाला फाशीची शिक्षा होणार होती. ज्या दिवशी फाशीची शिक्षा होणार त्या दिवशीसुद्धा अबोली मॅडमने असे पुरावे सादर केले, की त्याला फाशीच्या शिक्षेपासून सुद्धा मुक्त केलं. तेव्हा इकडे तुम्ही काळजी करू नका. ही केससुद्धा शिवांगी ही जिंकणार आणि अबोली मॅडम तिला जिंकवणार. तेव्हा इकडे आता दीपशिखा म्हणत असते, की ह्या वेळेला ती अबोली जिंकणार नाही. जाधव, तिला माहिती नाही आहे ही दीपशिखा काय करू शकते ते. ही दीपशिखा भोसले पाटील असताना ती अबोली अजिबात जिंकणार नाही आहे. मी तिला जिंकूच देणार नाही. दीपशिखा म्हणत असते, की या वेळेला मी तिच्यासमोर एक असा वकील उभा करणार आहे ना, की त्याच्यासमोर ती जिंकणं काय उभंसुद्धा राहू शकत नाही. तेव्हा जाधव वकील म्हणतात, "कोण आहेत तरी कोण त्या?" तेव्हा इकडे ॲडव्होकेट संजीवनी साठे यांना आता तिच्या विरोधामध्ये मी वकील म्हणून उभं करणार आहे. तेव्हा इकडे जाधव म्हणत असतात, "अरे वा, म्हणजे तुम्ही पिस्तुलाच्या समोर डिरेक्टली इथे तोफच उभी केली असं म्हणायला हरकत नाही." तेव्हा इथे आता दीपशिखा म्हणत असते, "असं म्हणालात तरीसुद्धा चालेल. अबोली, तुला आता कुणीही माझ्या तावडीतून वाचू शकणार नाही आहे." तर पुढील भागामध्ये बघूया. इकडे आता साफसफाई एक बाई करत असते. तेवढ्यातच तिथे अबोली येते. अबोली म्हणत असते, की "ऐका ना ताई, मला संजीवनी साठे यांना भेटायचं होतं." तेव्हा त्या मॅडम म्हणतात, की "हां, तुम्ही बसा ना, मी त्यांना बोलावून आणते." आणि इकडे आता अबोली बसलेली असताना
तिथे संजीवनी साठे म्हणून त्याच बाई येतात, ज्या इकडे झाडू वगैरे मारत असतात, लादी पुसत असतात, साफसफाई करत असतात आणि ज्या इथे अबोलीला कामवाली बाई वाटतात, त्याच इथे छान तयार होऊन आता बाहेर येतात आणि म्हणतात, "हां बोला ना, काय बोलायचं आहे?" "मीच आहे संजीवनी साठे." तेव्हा अबोली आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते. जी बाई आता साफसफाई करत होती, घरातली कामं करत होती, ती बाई संजीवनी साठे कशी काय असू शकते असा प्रश्न अबोलीला पडलेला असतो आणि ती तिच्याकडे बघतच राहते.